प्रणो आरी क्रिएशन मध्ये तुमचं स्वागत आहे। आपण फ्री आरी वर्कचे क्लासेस चालू केलेले आहेत। डे 2 मध्ये आपण चेन स्टिच कशी करायची हे पाहिलं होतं आणि चेन स्टिचच्या वरून आकार कसे द्यायचे हेही पाहिलं होतं। आता डे 3 मध्ये आपण चेन स्टिचचा वापर करून बीड्स कसे लावायचे हे पाहूया। आता इथे मी बीड्स लावायला सुरुवात करणार आहे। ही जरी आहे, आपण ॲक्च्युअली आहे ना बीड्सचं वर्क आहे ना हे धाग्याने करायचं असतं, पण इथं मी तुम्हाला जरीने करून दाखवणार आहे। तुम्ही नीट पहा मी कशी करते। सुरुवातीला ही धागा बांधून घेतलेला आहे गाठ, आणि हे शेंडा कट केलेला आहे एका साईडचा। आता ह्याच्यासाठी मी एक तारची निडल घेतलेली आहे आणि वेल्वेटवर हे बीड्स घेतलेले आहेत। हे मोठे आहेत 2 mm चे। आता मी इथं मार्किंग करून घेते। इथे मला आहे ना बीड्स पाहिजेत, इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे। आता इथं आपण पूर्ण चेन स्टिच करणार आहोत। इथं बीड्स घालणार आहे, परत इथं चेन स्टिच करायची आहे आपल्याला आणि इथे बीड्स घालायचे आहेत जिथे मी मार्किंग केलेलं आहे तिथे। तर सुरुवातीला मी आहे ना जरीचा थ्रेड घेतलेला आहे, प्रॉपर जशी आपण स्टेप आहे ना फॉलो केलेली। एक तारची निडल आहे। आता हा शेंडा बसणं आहे ना खालून आहे ना जरी वर काढली आपण, बघा जरी आपण आहे ना वर काढली, एक लूप तयार झाला। आपण जशी नॉर्मली आहे ना मी पहिल्या पार्ट मध्ये कसं शिकवलंय की चेन स्टिच करायचे, तशी चेन स्टिच करायची। इथं थ्रेड वर काढला। आता इथे आपल्याला बीड्स टाकायचं आहे, तर सुरुवातीला आपण हा एक बीड्स घ्यायचा। बघा बीड्स घेतला मी। आता इथे हे जे आपण लूप वरती काढलाय त्याच्यामध्ये हा बीड्स टक करायचा, पूर्ण गेला। आता आहे ना खालून थ्रेड ओढायचा आहे आणि बरोबर बीड्स जिथं आहे ना बीड्सच्या बरोबर पुढे परत चेन स्टिच करायचे। आता परत चेन स्टिच चालू करायचे। आता इथं परत बीड्स टाकायचं आहे। परत आहे ना आपण हा बीड्स मिडल मध्ये घेतला। हा जो लूप आहे थ्रेडचा तो हे केला। आता इथं बरोबर धागा आहे ना कमी जास्त करायचा खालून, प्रॉपर जेवढा बीड्स आपला आहे ना तिथंच तुमचा थ्रेड आहे ना हे झाला पाहिजे, लागला पाहिजे, टक झाला पाहिजे। आता इथंच मी टक करणार आणि चेन स्टिचने धागा वरती काढायचा आहे। अशाच प्रकारे चेन स्टिच बरोबर आहे ना बीड्स लावायचं आहे। आता ह्याच्या जागी तुम्ही कोणतेही बीड्स घेऊ शकता। वर काढला, तुम्ही याची घरी खूप प्रॅक्टिस करा चेन स्टिचची, कारण की चेन स्टिच खूप महत्त्वाची आहे, इम्पॉर्टंट आहे आरी वर्क मध्ये। आता इथं जसं मी शिकवलंय तसं आपण लॉक करायचं। आता हा थ्रेड मी वर काढलेला आहे, त्याच्या जागी त्याच्या बरोबर पुढे मी दुसरा थ्रेड वर काढला त्याच्यातनं, आणि हा दुसऱ्या थ्रेड मधून हा पहिला थ्रेड असा धरून ठेवायचा आहे आणि खालून हा थ्रेड वर खेचायचा आहे खाली, जेणेकरून हे असं लॉक तयार होतं। आता हे पाहू शकता आपण आहे ना चेन स्टिचचा वापर करून आहे ना किती छान बीड्स लावलेले आहेत। हे बीड्स हालत पण नाहीत, तुम्ही पाहू शकता। अशाच प्रकारे चेन स्टिचचा वापर करून बीड्स लावायचे आहेत। हे तुम्ही आहे ना ड्रेसच्या बॉर्डरला किंवा ब्लाउजच्या बॉर्डरलाही करू शकता।
स्लीव्सला आहे ना पूर्ण आहे ना आपला स्लीव्सची शेप कसा असतो, हा अशा प्रकारे असतो हाताचा. तर आता काय काय डिझाईन मध्ये खाली बॉर्डर असतात आणि इथून आहे ना ह्या अशा पट्ट्या असतात हाताला पूर्ण. तर तुम्ही ही डिझाईन आहे ना तिथे करू शकता. म्हणजे आहे ना चेन स्टिच करत जायचं, इथं बीड्स टाकायचे, परत चेन स्टिच करायचं, इथं बीड्स टाकायचे. तशाच प्रकारे इथून चेन स्टिच टाकले, इथं मध्ये बीड्स टाकले, चेन स्टिच टाकले, बीड्स टाकले. हे अशा प्रकारे आहे ना तुम्ही आहे ना तुमच्या ब्लाउजवरती ही डिझाईन आहे ना प्रॉपर करू शकता. ओके. आता खालचे आपण डे 4 मध्ये आपण आहे ना इथे बीड्स लावायला शिकणार आहोत, म्हणजे फ्लावर कसं बनवायचं हे शिकणार आहोत. हे फ्लावर कसे बनवायचे ना हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. तर तुम्हाला आरी वर्कचे आमचे क्लासेस कसे वाटतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.